झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। जळगाव जिल्ह्यातल्या पाचोऱ्यात तब्बल 500 किलो कापसापासून 21 फुटांची बाप्पांची इको फ्रेंडली गणेश मूर्ती साकारण्यात आली आहे। घातक रसायनं टाळून दूध पाण्यानं बाप्पाचं हे अनोखं रूप साकारण्यात आलंय। सध्या ही गणेश मूर्ती भक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे। शिंदे अकॅडमीनं ही कापसाची मूर्ती साकारली आहे आणि विशेष म्हणजे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठीही या मूर्तीचं नामांकन पाठवण्यात आलंय। गेल्या वर्षी कापूस उत्पादकांना निसर्गानं भरभरून उत्पादन दिलं, पण सरकारनं कापूस कोंडी केली। या वर्षी तर दुष्काळानं होत्याचं नव्हतं केलं। खानदेशचं पांढरं सोनं असलेल्या कापसाची ही नित्याचीच दयना। निदान गणपती बाप्पाच्या माध्यमातून तरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा आवाज सरकार दरबारी पोहोचावा आणि कापसाला चांगला भाव मिळावा या मागणीसाठी हा गणपती केल्याचा मुख्य उद्देश आहे। यावर्षी कापसाचा गणपती बनवण्यामागचा उद्देश हाच होता की यावर्षी आमच्या खानदेशामध्ये पावसाचं प्रमाण खूप कमी आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न ज्वलंत होत आहेत। तर कापसाचा गणपती बनवून शासनाच्या दरबारात काही व्यथा मांडता येईल का शेतकऱ्यांच्या, हा त्याच्यामागचा मूळ संकल्पना होती। आणि त्याला गणेशजीचं रूप देऊन देवाला आपण साकडं मागू शकतो की आमच्या भागामध्ये जास्तीत जास्त पाऊस पडू दे आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू दे। संपूर्ण हा कापसाचा गणपती आहे। जवळजवळ 500 किलो कापूस आम्ही त्यासाठी यूज केलेला आहे। पण या संपूर्ण कापूस यूज करत असताना कुठल्याही प्रकारचं केमिकल आम्ही यामध्ये वापरलेलं नाही किंवा त्यामध्ये फक्त कलरसुद्धा वापरलेलं नाही। डोळे अलंकार वगैरे सर्व आम्ही कापसापासून बनवले। यासाठी नैसर्गिक तत्व यामध्ये दूध आणि पाणी एवढं सर्व यूज करून आम्ही सर्व काम केलेलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।